हॅलो फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे वेगळे आणि एकदम सोपे पद्धतीचे झिरके। चला तर मग आपण प्रोसेस बघूयात। हिरवी मिरची घेतलेली आहे, न भाजता टाकायची। त्यानंतर थोडासा लसूण, खूप थोडा लसूण लागतो, आणि भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी आणि कोथिंबीर। याचं छानसं वाटण करून घ्यायचं पाणी टाकून। हे बघा, असं एकदम छान मस्त बारीक वाटायचं। चला तर मग फोडणी देऊ। एकच पळी तेल टाकलेलं आहे। मोहरी, जिरे आणि कढीपत्ता आणि एकदम थोडीशी हळद। खूप छान आणि सोपी रेसिपी आहे आजची, आणि ही प्लेन भातासोबत वगैरे पण चालते, भाकरीसोबत पण चालते, आपल्याला खायला चपातीसोबत पण चालते। आता हे आपण जे वाटण काढलेलं होतं ना, त्याला कढईमध्ये टाकून घेऊया। हे बघा, खूप छान। हो, थोडंसं ते पाणी पण टाकलेलं आहे मी, त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। जास्त पातळ नाही करायचं, छानपैकी कमी पाण्यामध्ये भाजी करायची ती छान। झिरके, त्याला झिरके म्हणतात। थोडंसं चवीनुसार मीठ। टिफिनला देण्यासाठी खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी रेसिपी आहे आपली आजची। छानपैकी उकळून घ्यायचं। उकळीला खूप महत्त्व आहे त्याला। बारीक गॅसवर किती वेळ उकळू द्यायचं त्याला, जवळपास 3 ते 4 मिनटापर्यंत उकळून घ्यायचं आपण। आणि चला आपण आता सर्व करूया। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। तर आपले झिरके रेडी आहेत। चला तर मग ट्राय करून बघा। चलो, बाय बाय।